नमस्कार. महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. न्यायासाठी आवाज, असंविधानिक अन्यायाविरुद्ध मुस्लिम समाजाचा संघर्ष. एक लोकशाही राष्ट्रामध्ये धर्म, जात, भाषा यावर आधारित कोणत्याही प्रकारचा भेदभाव, हिंसा आणि अन्याय असंविधानिक असतो आणि त्याविरोधात उभं राहणं हे प्रत्येक जबाबदार नागरिकाचं कर्तव्य असतं. आज आम्ही महामहिम राष्ट्रपती महोदय यांच्याकडे देशभरात मुसलमान समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्यायाच्या घटनांविरोधात राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाकडून एक आर्त निवेदन सादर करत आहोत. या निवेदनातील मुख्य मुद्दे: मागील काही वर्षापासून देशात केवळ धार्मिक ओळखीच्या आधारावर अनेक बेकसूर मुसलमानांना लक्ष्य केलं जात आहे. गोक्षीच्या अफवांवरून मॉब लिंचिंग, पोलीस कोठडीत हत्या, घरं, दुकाने, मद्रसे, मस्जिदी आणि वस्त्यांवर बुलडोझर आणि वक्फ संपत्तीवर सरकारचा हस्तक्षेप या सगळ्यामुळे मुस्लिम समाजात भीती, असुरक्षितता आणि अन्यायाची भावना वाढीस लागली आहे. या पार्श्वभूमीवर आमच्या खालील मागण्या आहेत. एक म्हणजे हत्येच्या दोषींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून कठोर शिक्षा देण्यात यावी. 2. पीडिताच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि पूर्ण सुरक्षा. 3. अशा घटना घडवणाऱ्या नफरती संघटनांवर बंदी आणावे. 4. बेकायदेशीरपणे बेघर झालेल्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं. 5. मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी 50 लाखांची मदत. 6. इस्लाम धर्माशी संबंधित स्थळांचे आणि धर्मग्रंथांचे संरक्षण करणारा कठोर कायदा. 7. कम्युनल व्हायोलेन्स प्रिव्हेन्शन ऍक्ट लागू करावा. 8. वक्फ सुधारणा विधेयक 2025 त्वरित रद्द करावे. ही केवळ मुसलमानांची नाही, तर संविधानावर, लोकशाही मूल्यांवर आणि मानवी हक्कांवर निष्ठा ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयाची मागणी आहे. महामहिम राष्ट्रपतींनी याची गंभीर दखल घेऊन देशात पुन्हा शांतता आणि न्यायाचा प्रकाश प्रस्थापित करावा, हीच कळकळीची विनंती. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24.